जत तालुक्यातील मोरबगी येथे सराफाच्या गाडीवर दरोडा टाकून 10 लाखांचा मुद्देमाल लंपास करणाऱ्या 7 जणांच्या टोळीला स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने 24 तासाच्या आत जेरबंदी केली। या टोळीकडून मात्र 2,49,88,000ची रोकड जप्त करण्यात आली आहे। सराफाच्या फिर्यादीत 3 लाखांची रोकड नमूद असताना मिळालेली 2.5 कोटींची रोकड नेमकी कोणाची असा प्रश्न पडलाय। आयकर विभागाला याबाबत कळवले असून उमदी पोलीसही याचा तपास करत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी दिली आहे। दरोडेखोरांच्या टोळीतील संशयित रवी संधी, अजय संधी, चेतन पवार, लालसाब होनवाड, आदिल शाह अत्तार, सुमित माने, साई जाधव या 7 जणांना अटक केली आहे। उमदी येथील सराफ अनिल कोडक हे 14 एप्रिल रोजी पहाटे चालकाला घेऊन विजयपूर येथे निघाले होते। मोरबगी येथील पुलाजवळ दरोडेखोरांच्या टोळीने मोटार अडवून शस्त्राचा धाक दाखवत मारहाण करत 10 लाखांचा ऐवज घेऊन पलायन केलं। या दरोड्याचा तपास करण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण आणि उमदी पोलिसांचं पथक तयार केलं। तांत्रिक माहिती आणि खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीवरून 3 संशयित कोत्या बोबलात येथील विजयपूर रस्त्यावरील झेंडे वस्तीवर थांबल्याची माहिती मिळाली। त्यानुसार रवी संधी, अजय संधी, चेतन पवार या तिघांना ताब्यात घेतलं। त्यांची चौकशी केल्यानंतर मोरबगी गावाजवळ सराफाला लुटल्याची कबुली दिली। या दरोड्यातील आणखी काही संशयित उमदी येथील चडचण रस्त्यावरील माळावर थांबल्याची माहिती मिळाली। त्यानुसार पथकाने तिथे जाऊन लालसाब होनवाड, आदिल शाह अत्तार, सुमित माने, साई जाधव या 4 जणांना अटक केली। त्यांनीही दरोड्याची कबुली दिली। संशयितांची चौकशी करताना अजय संधी यांनी चोरीचा मुद्देमाल विजयपूर येथील घरात ठेवल्याची कबुली दिली। त्यानुसार पथकाने कर्नाटकात जाऊन संधीच्या घरात झडती घेतली, तेव्हा बेडमध्ये तब्बल 2,49,88,000 रुपये मिळाले। तसेच सराफ कोडक यांची मोटारही जप्त केली आहे। उमदी पोलीस स्टेशन येथे 14 एप्रिल रोजी पहाटे हायवे रॉबरीचा प्रकार घडलेला होता, ज्यामध्ये फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार 3 लाख रुपये कॅश, एक सोन्याची अंगठी, 2 मोबाईल फोन आणि फिर्यादी वापरत असलेली गाडी, 4 व्हीलर गाडी हे आरोपींनी त्याच्याकडून लुटलेली होती। पोलिसांनी तात्काळ या गुन्ह्याची नोंद घेऊन तपास सुरू केला, ज्यामध्ये एकूण 7 आरोपी त्यामध्ये निष्पन्न झाले। आरोपींची संख्या बघता त्या ठिकाणी दरोड्याचा गुन्हा कलमवाढ करण्यात आली। आरोपींकडून आम्ही पुढं जप्ती जेव्हा केली, त्या जप्तीमध्ये फिर्यादीनं दिलेल्या मुद्देमालापेक्षाही जास्त रक्कम त्या ठिकाणी आम्हाला आढळून आली। गुन्ह्यामध्ये एकूण 3 लाख रुपये कॅश सांगण्यात आली। त्यानुसार आरोपींची जेव्हा आपण घरझडती घेतली, शोध घेतला, त्यामध्ये एकूण जवळपास 2.5 कोटी रुपये कॅश ही त्या ठिकाणी जप्त केलेली आहे। त्याचबरोबर फिर्यादीची गाडी सुझुकी ब्रेझा ही 4 व्हीलरसुद्धा जप्त करण्यात आलेली आहे। आज माननीय न्यायालयासमोर आरोपींना हजर केलं असता आरोपींना 6 दिवस PCR मिळालेला आहे। या दरम्यान आम्ही अधिकचा तपास करणार आहोत। ही कॅश कुठून आली याबाबतही आपण आयकर विभागालाही कळवलेलं आहे। त्यांच्याकडूनही चौकशी चालू आहे आणि पुढची कारवाई पोलीस विभाग त्याचबरोबर आयकर विभागही करत आहे।